न नांगर आता पोरांना त्याच्यावर न नांगर म्हणून आता नांगराचे चित्र आणि बैलाचे चित्र दाखवायला लागणार आहे. संपलं शेतकऱ्याचं. आता हे काळे नाही नवीन त्याचं वाहून गेलं आमचं सर्व. काय काढले ना ट्रॅक्टर बैल कुठे गेलं? बैल वाहवलं. तर पाऊस पडला आणि पावसातून आपली दाढ काढणी चालू आहे इथं. कारण कोकणात परंपरा आहे म्हणजे लावणी चालू करताना पहिल्यांदा देवाला नारळ द्यायचा. तर नारळ, हळद आणि इथं कडधान्य वगैरे सगळं आहे आणि हा भाताचा नैवेद्य दाखवायचा असतो. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलोय परत भात लावायला. मागची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल टाकलेली, ती पण भात लावायची होती आणि आज पण आम्ही भातच लावणार आहोत. म्हणजे पावसाळ्यात मी कोकणात सगळीकडे भात लावतात. आता भात लावण्याचेच व्हिडिओ पडणार. तर तुम्हाला दाखवतो. ब्लॉग पुढे तुम्ही कंटिन्यू करा, बघू कसं काय ते. ओके. पाणी बघा, इथं उकळीचं पाणी आहे सगळी आणि त्या साईडला म्हणजे बावडी होती, बाव म्हणतात आमच्या इथं. विहीर एक प्रकारे. मला दाखवतो कसं काय ते. चला. काय आणला वाय? काय काय आणलंच? बाटल्या आणलेत. बघू बाटल्या. बघ कशासाठी आणला वाय त्या? कशासाठी? हा, तुझ्यासाठी. तर मित्रांनो आता चाललोय. मी मंडळी सगळी दाढ काढतायत. आता बघा यांची मजा. तर हे बघा, सकाळी 9 वाजल्यापासून दाढ काढतात. 11 वाजले 2 तासात दाढ अख्खी काढून टाकलं नाही. मगर पोरांना बघा भेटत नव्हती आणि आता तसंच झालंय. न नांगर आता पोरांना त्याच्यावर न नांगर म्हणून आता नांगराचे चित्र आणि बैलाचे चित्र दाखवायला लागणार आहे. संपलं शेतकऱ्याचं. आता हे काळे नाही नवीन त्याचं वाहून गेलं आमचं सर्व. काय काढले ना ट्रॅक्टर बैल कुठे गेलं? बैल वाहवलं. ती करत सोडतील आणि विकत धान्य खायला सुरुवात करतील. शेती बंद. शेती हा विषयच राहणार नाही. ओके. आता हा झाला सरकारचा झाला. काय आता आपला बघूया. परकारचा बघा. आता हे बघा, हे आहेत मूठ भात. हे बघा, खाली भात रुजतो. आता याच्यावरती भात रुजणार. हे आता खाली हे आता सगळे असे काढून बांधावरती ठेवणार. हे बघा, ये इसको बोलतोय गावठी नाटा. ह्याच्यातून पाणी जातं. हे पाणी बिणी अडवायला लागतं कारण की पाणी कमी आहे. चला चला चला, हो दे. कशी आहे तयारी? तयारी कशी आहे? मस्त आहे ना? अरे ये तुला पण अगती ये. हात करा. दिसतोस तू? हा दिसतोस यार. हा काय वर ट्रॅक्टर उतरवताना कल्याण करणार वाटतं ते. ओके, काम 25. तर मित्रांनो आता चिखलीला जरा इथं बांध केलेला पाणी अडवायला बघा. तर पाणी या तोंडात अडवायला, कारण चिखल करायची होती म्हणून अडवलेलं पाणी हा इथं. तो आता फोडायचा आहे कारण पाणी भरपूर झालंय आणि जरा पाणी कमी करायचं आहे. त्यामुळे तो आता बांध आपण फोडतोय. पाणी फोडावं लागेल. हो, पाणी जास्त आलं. हा बांध आपण फोडतोय आणि तोंडातला आहे बघा, तोंडातलं पाणी कमी करतोय. आणि तिकडं विहीर आहे त्या साईडला, तुम्हाला दाखवतो. तिथनं उपलीचा पाणी येतो आणि हा चोंडा अख्खा उपळीन भरतो उकळीच्या पाण्याने. तो आता पाणी जरा कमी करतोय, भरपूर पाणी झालं. तर आता श्री युट्यूबचे सर्वा भावी युट्यूबर आपल्यासोबत जुळलेले आहेत. आणि आता आम्ही जातोय हे बघा चिखलातून. मजा येते रे चिखलात चालायला. नको, कॅमेरा उडेल रे, बाकी काय विषय नाही. आता तुम्हाला मी विहीर दाखवतो. म्हणजे विहीर आहे इथे एक, पण ती मागच्या पावसाळ्यात कोसळली आणि अख्खी आतमध्ये गेली. आता ती फक्त असा ढव झालाय एक प्रकार पाण्याचा. निळा पाणी आहे तिथं, शुद्ध असा उपळीचा पाणी. जास्त जवळ जायच नाही, इथनच दाखवतो. ढगरलेली विहीर ते बघा. ही विहीर होती आमची पहिल्यांदा. आता ती मागच्या पावसात वाहून गेली रे, ढगरली पूर्ण. म्हणजे कोसळली आणि आतमध्ये खूप खोल होता. म्हातारी झाली, म्हातारी 70 वर्षाची म्हातारा. लय वर्षाची होती. मजा यायची. आता पाणी बघा, फुल निळा पाणी. मासे असतील, मासे पण आहेत. पकडू आता, गळ टाकू लवकरच.
हे बघा इकडं पण भात लावायचं काम चालू आहे, म्हणजे दाढ काढतोय आता लावायला. शेट लोकांना चित्त्या बनवायचे, काही चित्त्या बनवू नको. हा चुत्त्याच आहे, याला बनवायची गरज नाही. मस्त पाऊस पडला आणि पावसातून आपली दाढ काढणी चालू आहे इथं. बघा बघा बघा, दिसता बाय तुम्ही युट्यूबला आता. हा अरे पाऊस आला. येऊन दे पाऊस. हा क्लोजअप घेतोय बघ. हा न्यूज येणार आहे आता. आणि हा गावठी रेनकोट, पाऊस आल्यावर असं घालायचं. कापड तेवढा त्याला माहिती आहे, कापड घालायचा, बाकी काय माहित नाही. दिस इज कॉल्ड ॲज रेनकोट. रेनकोट, गावठी रेनकोट. ओके. पावसातनं फुल व्ह्यू. या तुम्हाला पहिला बघू द्या भाई. यांना एका व्हिडिओ मध्ये घेतली नाही, पण एवढा ऐकून दाखवतात ना. वा बघा बघा पुढे गेली. हा आताच बघून घ्या, सगळ्यांना बघून घ्या कोण कोण आहेत त्या? कोण कोण आहेत त्या. तुम्ही बघा, तुम्ही दिसताव काय, नाही तर नंतरला बोलू नका की मला घेतली नाही. बघा पुढे गेली, दिसायला पाहिजे. इकडे वर बघा आता. आता इकडे दिसणार. ओके फोटो काढू आपण. चालू करता येत नाही भाऊला, नवीनच आहे. फोटो आहे का नाही माहित नाही. वालवंटी बघ भावात. खराब झाला की याच्या घरात घे. इथे तिथे हात लावून ठेव, कुठं? एक एक हात लावून ठेव. इथं. तो हा तो ओढून ठेव. ओके. हा साहेब सांगतायत तसं. हा बंटी बघ, लक्ष देऊन बघ, याला काही येत नाही भावा. पिढत नाही वाटत तुला येत नाही ते सांग. बाकी नाही. देईल जाऊ दे भावा, जाऊ दे, चल जिंकलास तू, जाऊ दे. त्यांचा खराब करशील. आणि ही आमच्या घरची लक्ष्मी मित्रांनो. तर मित्रांनो, कोकणात परंपरा आहे, म्हणजे रूढी परंपरा आहे की लावणी चालू करताना पहिल्यांदा देवाला नारळ द्यायचा आणि मग लावणीला सुरुवात करायची. तर इथं आता तीच प्रोसेस चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, तर नारळ, हळद आणि इथं कडधान्य वगैरे सगळं आहे. आणि हा भाताचा नैवेद्य दाखवायचा असतो. आणि नारळ फोडून मग देवाला नारळ द्यायचा असतो की बाबा आम्ही लावणी आमची भात जो लावतोय ती सुखरूप सगळं होऊ दे, लावणी वगैरे नीट होऊ दे म्हणून कोकणात ही एक परंपरा चालत आली. तर बघा की